नाशिक शहरात गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील 1 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अंबड गुन्हे शाखा युनिट 3 ने अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। नाशिक रोड परिसरातील चेहडी पंपिंग या ठिकाणी घडलेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। फिर्यादी नरेंद्र ताजनपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना तानाजी मालुसरे गार्डन परिसरात बोलावलं। त्या ठिकाणी दांडक्यानं मारहाण करत चाकूनं हल्ला करण्यात आला। तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेहडी पंपिंग परिसरात सापळा रचण्यात आला। 19 मार्च 2026 रोजी आरोपी प्रसाद उर्फ नंदू कैलास आवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीत तो संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे तसेच पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।